नमस्ते मित्रांनी मैत्रिणींनो, हे आपण आज गावरान मच्छी घेतलेले आहेत. पहा, असे नदीचे मासे आहेत, छान पैकी सांडकोळा. असे सुंदर मासे सगळे. असे 1.5 किलो मच्छी घेतले आपण. आता त्याला आपण खवले काढून घेऊ. हे पहा, असे बटाटा छिलनीने खवले काढून घेऊ, कारण मच्छीवाले आपल्याला खवले काढून देत नाहीत, त्यामुळे आपल्यालाच काढावं लागते. असे सगळे चांगले खवले काढून घ्यावे लागतात. असे स्वच्छ मासे धुवून खवले काढून घ्यावे लागतात. आणि हे पहा, असे सगळे चांगले मासे खवले काढून घ्यायचे. हे पहा, असे माशाचे खवले काढल्यावर असे स्वच्छ मासा मिळतो आपल्याला. मग पाण्यात टाकून घेऊ. असे करून आपण सगळ्या माशाचे खवले काढून घेऊ. ते पोट कापून घेऊ. हे पहा मासा. आता आपण याचे पोटातली घाण काढून घेऊ. हे पहा, असा सुंदर मासा आहे. सुरीन पोट कापू याचं. हे पहा, असं कापल्यावर आपल्याला हे असं काढून घ्यावं लागतं. हे असं, नाही तर मग माशाची भाजी कडू लागती. सगळं साफ करून घ्यावं लागतं आतून. हे पहा, आता आपल्या याच्यातलं सगळं काढून झालेलं आहे. असे आपण सगळे मासे कापून घेऊ आणि असं सगळं काढून घेऊ. असं सगळं स्वच्छ करून घ्यायचं आतून. हे पहा, असं आतून धुवून घ्यावं लागतं स्वच्छ. गावरान मच्छीची भाजी, त्याच्यासाठी आपण हे गावरान मासे घेतले. गावरान मासे घेऊन स्वच्छ खवले बिवले काढून स्वच्छ केले. पोटातली घाण पण काढून घेतली. हे पहा, आणि स्वच्छ धुवून धावून आता हे आपले मासे भाजी करण्याकरता तयार झालेले. आता आपण मच्छीचं भाजीचं साहित्य पाहू. हे आपले 1.5 किलो गावरान मासे आहेत. आता आपली कढाई तापलेली. आता हे आपण 1.5 किलो मासे घेतले. हे घरी बनवलेलं काश्मीरी तिखट बनवलं, हळदी पावडर, गरम मसाला, घरचं तिखट आणि मीठ आणि फोडणीसाठी तेल. आता आपण हे कढाईमध्ये असं तेल घालून घेऊ. आणि आपल्याला हे आता याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं.
हे सगळं, हे पहा सगळं घरी बनलेलं आहे आपलं हे. असं आपण सगळं मिक्स करून घेऊ. असं मिक्स करून आपण आता कढई तापायला लावलेली, याला चांगला असा मसाला लावून घेऊ. असं चांगला मसाला लावायचा पाणी टाकून, नाही तर काहीला लागतो काही तसेच राहते. आता पहा आपले हे सगळं लावून झालेलं आहे. आता हे आपण पहिले मोठे मोठे मासे कढईत घालून घेऊ. असे असे मोठे मोठे मासे आपले पहिले मध्ये टाकून घ्यायचे कढईत. तर हे आपले सगळे मासे टाकून झाले. आता याच्यात आपण मसाला राहिलेला थोडं पाणी घालून हे पाणी मसाल्याचं त्याच्यात असं टाकून घेऊ. म्हणजे आपले मासे शिजायला पाणी पाहिजे आपल्याला. आपले मासे आता शिजू लागलेत. टेस्टी भाजी होती एकदम. असे आपले आता मासे शिजायला लागलेत. आपण कढईला थोडा असं हलवून घेऊ, पण आताच नाही, थोडे शिजल्याच्या नंतर. ही पहा चमचमीत आपली मच्छीची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. पहा किती सुंदर कलर आलाय. घरच्या घरी सगळे मसाले बनवून ही भाजी तयार केलेली आहे. पौष्टिक आणि औषधी शंकर किचनची मच्छीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी असं आपलं गावरान जेवण तयार झालेलं आहे. हे पहा आपली बाजरीची भाकर अशी सुंदर आहे. हे पहा, आणि आपली मच्छीची भाजी, सुंदर अशी मच्छीची भाजी चमचमीत. अहो कारभारी, गावरान मच्छी आणि बाजरीची भाकर जेवण बनवलंय, चला जेवायला. हे पहा असं सुंदर जेवण बनवलंय. बसा. अहो कारभारी, कसं झालं जेवण जरा सांगा बरं खाऊन तरी. फारच आमची प्रिय कारभारीनं मच्छीची भाजी केली आहे आणि गावरान मच्छी आहे आणि त्यासोबत बाजरीची भाकरी आहे आणि फारच छान जेवण झालेलं आहे. आता फार मनसोक्त आता मी मच्छी खातो. घ्या जेवण तुम्ही आता, लागा. अक्कू बंद केलं ना ताई. आता फार छान मच्छीची भाजी झाली आहे, एक नंबर. आमची कारभारी फारच छान स्वयंपाक. या मच्छीची भाजी खाय.